सलामीवीर जोडी पाहतोय. रोहित पाटील ऑन स्ट्राईक वरती स्वप्नील देवंगळे आणि गोलंदाजीच्या रणनीतीवरती ज्याने मात्र आपल्या नावाची चर्चा रंगवली सकाळच्या सत्रापासून अनिल काटेकर. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया खूप साऱ्या शुभेच्छा. लेट्स प्ले. पहिला बॉल. पहिल्याच बॉल वरती फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक येथील बॉलच्या खाली पकडला जाईल का कॅच ड्रॉप होतोय. पहा पहिल्याच बॉल वरती कॅच घेणं गरजेचं होतं. जिथे कॅचची संधी उपलब्ध झाली होती. पकडा कॅच जिंका मॅच असं म्हटलं जातं, परंतु कॅच इथे सोडले की मॅच सोडली आहे. पहा भरत मोहिते ही चुकी सुधारावी लागेल. या चुकीवरती आता मात्र थोडेसे उठाव केले जातील सर्व खेळाडूंच्या माध्यमातून संघांच्या संपूर्ण गोटेवाडी टीम, परंतु चुकी सुधारावी लागेल. स्ट्राईक वरती स्वप्नील देवंगळे सज्ज आहेत बॅटिंगसाठी आणि गोलंदाजीच्या रणनीतीवरती अनिल काटेकर रफ्तार गोलंदाज यावेळी निघालेत. पुन्हा एकदा राऊंड विकेट करून वेगवान बॉल समोरच्या दिशेने फटका केलाय. चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक येत आहे. डीजे बॉल पर्यंत पोहोचतील. सिंगल लावेल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण अनिल चांगली गोलंदाजी आतापर्यंत करताना पाहायला मिळालेत. अगदी टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल होता. कनेक्शन स्वप्नील देवंगळे आपण पाहिलं तर थोडंसं माइंडसेटने बॅटिंग करताना पाहायला मिळाले. हरकत खेळून काढला. मिड ऑफ वरून बॉल अगदी अलॉंग द कार्पेट पाहायला मिळाला जिथे सिंगल धाव आली आहे. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी वेग 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 भन्नाट वेग. काय गोलंदाजी करतात गोलंदाज. जबरदस्त. फलंदाजाला बीट होऊन बॉल चाललाय. रोहित पाटील बॅटर आहेत आणि कुठेतरी या गोलंदाजाच्या अगेन्स्ट बॅटिंग करताना थोडंसं अडथळा निर्माण होते, परंतु हिटमॅन विसरून चालणार नाहीये. या बॉलवरती आक्रमण करणार का पहा. मिडॉनच्या दिशेने फटका केला. एकदा वर्जित केली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार नाहीये कारण क्षेत्ररक्षकाचा विचार केला तर अगदी बॉल पर्यंत पोहोचले होते. अगदी गोटेवाडी संघ क्षेत्ररक्षणासाठी फार 100% एफर्ट देण्यासाठी ओळखला जाणारा संघ आहे कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये. जबरदस्त गोटेवाडी संघाच्या बाजूने एफर्ट्स पाहायला मिळतात. प्रत्येक धाव किती महत्वपूर्ण आहे हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. बॉलर निघाले पुन्हा एकदा अनिल. यावेळी आक्रमण. दे धडक स्वप्नील देवंगळे फटकेबाजी करतायत अगदी कडक कडक कडक. मिळतील धावा 6. षटकार. आक्रमण. यावेळी पहा फायरिंगची भाषा बोलायला सुरुवात केली आहे. थोडेसे पहिले 4 बॉल विचार केला तर शांत खेळ आणि नंतर मात्र आक्रमण आणि घणाघाती ब्लास्ट यावेळी पाहायला मिळाला आहे. मिळतील 6च्या मतांनी धावसंख्या पुढे सरसावली आहे. बॉलर निघालेत पुन्हा एकदा. यावेळी बॅक टू बॅक पुन्हा एकदा तेच क्षेत्र. यावेळी थोडीशी ताकद कमी आहे परंतु बॉल सीमारेषेच्या बाहेर जाईल. मिळतील धावा आणखीन एकदा. बॅक टू बॅक 6 षटकार. काय फलंदाजी चालू आहे मैदानाच्या आतमध्ये. अगदी गोलंदाजावरती तुटून पडलेत. ज्या प्रकारे बॉलर बॉल टाकतोय आणि बॉल सीमारेषेच्या बाहेर पाठवतोय कधी ही आतुरता बॅटरकडे जेव्हा असते ना तेव्हा अशा प्रकारचा परफॉर्मन्स असतो आणि तोच परफॉर्मन्स आपण पाहिलं तर स्वप्नील देवंगळेच्या माध्यमातून. जबरदस्त. काय बॅटिंग. अगदी या खेळाडूकडे थोडीशी नजर वळवली तर त्याचा स्टान्स आपण पाहिला तर अगदी क्लासिकल फटके खेळण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आहे आणि हेलिकॉप्टरचा तर विचारच करू नका या खेळाडूचा कारण ज्या प्रकारे हेलिकॉप्टरची फटके सजवण्याची रेंज आहे या खेळाडूकडे अफलातून. जबरदस्त. परंतु आता मात्र महत्वपूर्ण षटक हाताळण्यासाठी गोलंदाजीच्या रणनीतीवरती ज्याने मात्र सकाळची मॅच अगदी पलटून ठेवली. मॅचचा काटा बदलला आणि मॅचची वेळ बदलली आणि वेळ बदलत असताना संघाला देखील विजयी संघ करून दिलं होतं. पहा गोलंदाजीच्या रणनीतीवरती तोच गोलंदाज तेच नाव अभि काटेकर. स्ट्राईक वरती फलंदाज रोहित पाटील. बघूया बॉलर निघालेत. पहिला बॉल घेऊन दुसऱ्या षटकातील. स्ट्राईक वरती रोहित पाटील सज्ज आहेत अभि काटेकर याच्या अगेन्स्ट खेळण्यासाठी. यावेळी पहा प्रेशर आहे. थोडंसं व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अवांतर धावेत भर होताना पाहायला मिळेल जिथे धावसंख्या 1 पुढे सरसावली जाईल. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या 16च्या घरामध्ये पाहायला मिळते. हे षटक कुठेतरी महत्वपूर्ण हाताळावं लागेल गोलंदाजाला आणि त्याच प्रकारची गोलंदाजी करत असताना अभि जर्सी नंबर 12 आपण पाहतोय 12 जर्सी परिधान केलेला हा खेळाडू पुन्हा एकदा बॉलरच्या टॅकवरतून निघालाय जिथे स्ट्राईक वरती रोहित पाटील. यावेळी पहा बॅटची एज. पंचांचं बोट आकाशाकडे. फलंदाज होत आहेत बाद. बॅटची एज. बॉल यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज होत आहेत बाद. विकेटचं पतन. रोहित पाटील हिटमॅन बॅक टू दी पॅव्हेलियन. परंतु स्वप्नील देवंगळे अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहेत. या खेळाडूला विसरून चालणार नाहीये. स्वप्नील देवंगळे एकदा आक्रमण केलं की गोलंदाजावरती तुटून पडण्यामध्ये अगदी आक्रमक असणारा खेळाडू स्वप्नील देवंगळे नॉन स्ट्राईक वरती असले तरी मात्र जबाबदारीचा खेळ करावा लागणार आहे. नवीन फलंदाज किरण येताला पाहायला मिळतील. अगदी मागील मॅच मध्ये षटकार आणि मॅच फिनिश
षटकाराने एक मोठा फटका आणि चांगलं लक्ष उभारण्यासाठी मदत झाली या खेळाडूची. आणि पुन्हा एकदा मात्र तीच गरज भासतीये बुरबुश 11 संघाला. रोहित पाटील एक मोठा मासा गळायला लागतोय आणि त्यानंतर मात्र किरण ऑन स्ट्राईक. गोलंदाज ओबी काटेकर. धावसंख्या तब्बल 16. बॉलर अभि काटेकर पुन्हा एकदा सज्ज आहेत. गोटेवाडी संघाकडून स्ट्राईक वरती फलंदाज किरण. आल्या आल्या मात्र पहिला बॉल कशा प्रकारे खेळला जाईल पहा. बॅटची बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. एक धाव मिळेल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 17च्या घरामध्ये जाऊन पोहोचेल. 17-11 जेव्हा आपण पाहिला ना तर 17 कुणाला असेल मॅच मध्ये खतरा, परंतु खतऱ्याची बाजू सध्या पहिली इनिंग आहे. कोणाचंही काही बिघडलेलं नाहीये. बुरबुशी संघाची मात्र एक विकेट नक्कीच माघारी गेली आहे. इथे रोहित पाटील महत्वपूर्ण धक्का आणि त्यानंतर मात्र नॉन स्ट्राईक वरती स्वप्नील देवंगळे सज्ज आहेत. स्ट्राईक वरती किरण सावंत सज्ज आहेत. बॉलर निघालेत. यावेळी आक्रमण. यावेळी पहा क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न, परंतु बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. मिळतील धावा 4. येतोय चौकार. आदेश कळंत्री आपल्याला पाहायला मिळाले वारंवारपणे. हा खेळाडू अगदी हँडसम बॉय कराड क्रिकेट असोसिएशन मधील आणि क्षेत्ररक्षणासाठी अगदी चालाक असलेला खेळाडू आहे. चर्चा अनेक होतील, परंतु अंतिम मॅच आहे पहा. क्षण येऊन टिपलाय. अगदी अभि काठेकर गोलंदाजीच्या रणनीतीवरती आहेत. स्ट्राईक वरती किरण सावंत. आक्रमण चढवावं लागेल. चौकार जरूर ठोकलाय. या बॉल वरती पुन्हा एकदा प्रहार चढवलाय. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. किरण सावंत एक मोठा फटका आल्यानंतर मात्र कॉन्फिडन्स लेवल वाढली आणि फटक्याची देखील लेवल वाढवली. बॉलला पाठवले सीमारेषेच्या बाहेर. 6 धावांसाठी येतोय षटकार. धावसंख्या धावफलकावरती तब्बल 6च्या मदतीने जाऊन पोहोचली आहे 27. अभि काटेकर याच्यावरती आक्रमण चढवलंय. प्रहार चढवले जातात या गोलंदाजावरती, परंतु थांबूच चालणार नाहीये. बॉलर पुन्हा एकदा अभि काटेकर. यावेळी पहा चांगला बॉल होता. नो बॉल पंचांचा इशारा. आता या बॉल वरती संधी उपलब्ध झाली आहे. फ्री हिट देखील असेल. यावेळी जबरदस्त फटका लगावलाय. पाय बाहेर काढलाय आणि यावेळी दाखवलाय धमाका. रोहित पाटील यांची विकेट गेल्यानंतर मात्र जबाबदारीचा खेळ फायनलच्या मॅच मध्ये आक्रमण आणि आक्रमण करत असताना बॅटर किरण सावंत पॅव्हेलियन मधून थोडासा कानमंत्र नक्कीच घेऊन आले असतील आणि त्यानंतर मात्र गेम करत असताना या षटकाराच्या मदतीने धावसंख्या 34. बॉलर पुन्हा एकदा निघालेत अभि काटेकर. स्ट्राईक वरती किरण सावंत. यावेळी पहा सिंगल धाव मिळेल. एकदा वर्जित केली जाईल आणि ओव्हरची होईल समाप्ती. 2 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 35. गोलंदाजीच्या ट्रॅक वरती नाव ऐकायला मिळत आहे दिलीप जाधव. यावेळी पहा पहिल्याच बॉल वरती स्वागत केलंय गोलंदाजाचं. अगदी अंतिम षटक आहे. हाणामारीचं षटक ओळखलं जातं, जिथे मात्र स्वप्नील देवंगळे नॉन स्ट्राईक वरतून अगदी थोडस संयमी दाखवत होते आणि त्यानंतर मात्र स्ट्राईक मिळाल्यानंतर आक्रमणाची भाषा. मिळतील धावा या बॉल वरती 6. फलंदाज सेट
ऑन फायर. चर्चा करतोय सेट ऑन फायर, कारण या खेळाडूकडे क्षमता आहे गोलंदाजांवरती तुटून पडण्याची. ती मात्र कराड क्रिकेट असोसिएशन मध्ये अनेक खेळाडू आहेत, परंतु यासारखा अगदी फिटनेस असेल, सर्व गोष्टी महत्त्वपूर्ण असतात क्रिकेटमध्ये, आणि त्याच बाबतीत मात्र स्वप्नील देवंगळे हे नाव ऐकायला मिळतं. रोहित पाटील जरूर आउट झालेत, परंतु यावेळी जमेची बाजू घेतली, यावेळी आक्रमण केलंय, बॉल यावेळी जातोय वन बाउन्स. आणखी एक सुरेख देखना 4 धावांसाठी क्रिकेटचं मादक सौंदर्य दाखवणारा फटका, 4 धावांसाठी चौकार. धाव संख्या 45च्या घरामध्ये, 45 ऑन दी स्कोर कार्ड. अजूनही आपण पाहिलं तर 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. या 4 बॉल वरती किती धावा कुठल्या जातील? गोलंदाज सज्ज आहेत, फलंदाज देखील सज्ज आहेत. पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा लगावल्यात वैयक्तिक. या गोलंदाजीच्या मार्क वरती वैयक्तिक पहिल्या 2 बॉल वरती 10 धावा आल्यात. यावेळी यू मिस, परंतु चांगला बॉल आहे. पंच कळवतायत यावेळी बॉल चाललाय घोषणगी क्षेत्रामध्ये. असं वाटलं की बॉल यष्टांचा वेध घेतलाय की काय, कारण तितक्या ताकदीचा टाकलेला हा बॉल डिझेनच्या माध्यमातून वेग पाहायला मिळाला. चांगला चेंडू. धावसंख्या 46 धावा, 46. बॉलर निघालेत पुन्हा एकदा डीजे. यावेळी आक्रमण केलं, क्षेत्ररक्षक आहेत, कॅच कॅरी करता वहा, थोडसा कॅच तिथे सुटलाय, परंतु चांगला खेळ. धावसंख्या धावफलकावरती 48 धावा, 48. गोलंदाज विजय अगेन्स्ट स्वप्नील देवंगळे. हेलिकॉप्टर लगावला पाहू शकाल, परंतु क्षेत्ररक्षक बॉल थांबतोय. नक्कीच दुसरी धाव घेण्यामध्ये यश प्राप्त होत आहे. धावा मिळतील या बॉल वरती. अगदी बुरबुशी 11 संघाची धाव संख्या जाऊन पोहोचले तब्बल 50 आकड्यावरती. संघाचं अर्धशतक झालंय. जबरदस्त फायनलच्या मॅच मध्ये खेळ करत असताना स्वप्नील देवंगळे असतील आणि त्यांची साथ लाभली किरण सावंत यांची देखील. जबरदस्त खेळ. या बॉल वरती समोरच्या दिशेने बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर, फ्लाइट हिट, षटकार. जबरदस्त. पहिल्या इनिंगचा मात्र या बॉलच्या मदतीने खेळ होतोय समाप्त. धाव संख्या अगदी जाऊन पोहोचली आहे 56 आकडा, 56, आणि बनवायचे आहेत 18 बॉल 57 धावा. 18 बॉल 57चं समीकरण. चला बुरबुशी संघ लगेचच मैदानाचा ताबा घ्या आणि गोटेवाडी टीम आपले बॅटर लगेचच मैदानात घ्या.
वळूयात मॅचच्या दिशेने. अगदी मेगा फायनलची लढत आपण पाहतोय. अंतिम मुकाबला सेकंड इनिंगला लगेचच केली जाईल सुरुवात. सलामीवीर जोडी देखील येऊन पोहोचले. किरण काटेकर ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईक वरती अक्षय ढोफळे आणि गोलंदाजीच्या रनवे वरती स्वप्नील देवंगळे सज्ज झाले. संपूर्ण बुरबुशी 11 संघ तयार आहे या मॅच साठी. अगदी गोलंदाजीच्या रनवेवरती पहिला षटक हाताळण्यासाठी स्वप्नील देवंगडे, स्ट्राईक वरती गोलंदाज किरण काटेकर. या खेळाडूला देखील विसरून चालणार नाहीये. फायनलची मॅच आहे. बनवायचं आहे तब्बल 57 धावा. 57. 18 बॉल 57 ची गरज. बॉलर स्वप्नील देवंगडे, स्ट्राईक वरती किरण काटेकर. मॅचला होते सुरुवात. सेकंड इनिंगचा पहिला बॉल. स्वप्नील देवंगडे, स्ट्राईक वरती फलंदाज किरण काटेकर. गोटेवाडी विपक्ष बुरबुशी मेगा फायनलची लढत. पहिला बॉल, पहिल्याच बॉल वरती आक्रमण. बॉल हवेमध्ये, कॅच यावेळी नाहीये. बॉल चाललाय सीमारेषेच्या लगत. 4 धावा मिळतील या बॉल वरती. पहिल्याच बॉल वरती आक्रमण किरण काटेकर यांच्या बॅट मधून. बॉल चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांनी मात्र सुरुवात केली आहे. आक्रमण करण्यासाठी सज्ज आहेत फलंदाज किरण काटेकर. पहिल्याच बॉल वरती चौकार लगावलाय. 4 ने मात्र श्री गणेशा केलाय संघाचा, कारण 57 धावांचा पाठलाग करायचा आहे या मॅच मध्ये आणि मला जबाबदारीचा खेळ करावा लागेल आणि त्या अनुषंगाने खेळत असताना आलाय चौकार. बॉलर निघालेत पुन्हा एकदा स्वप्नील. यावेळी पहा किरण काटेकर आक्रमण करण्याचा प्रयत्न होता. वाईटचा बॉल अगदी अवांतर रमेश भोर होताना पाहायला मिळेल. थोडीशी दिशा खराब. स्वप्नील देवंगडे पहिल्या बॉल वरती चौकार आल्यानंतर थोडंसं दडपण झालंय. प्रत्येक खेळाडूवरती होत असतं दडपण निर्माण, कारण मॅच जेव्हा जेव्हा महत्वपूर्ण असते. परंतु हा खेळाडू पहा यावेळी टप्पा चेंज केला. चूक टप्पा. डॉट बॉलची सांगता पाहायला मिळाली आहे. चांगला चेंडू. बॉलर निघाले. बॉल चाललाय घोषांकित क्षेत्रामध्ये. गोलंदाज निघालेत. यावेळी आक्रमण आहे किरण काटेकर, परंतु बॉलच्या खाली अभि पकडला जातोय कॅच. आणखीन एक महत्वपूर्ण धक्का या मॅच मध्ये. जबरदस्त. किरण काटेकर बॅक टू दी डगआउटचा शिकार. काय गोलंदाजी करतायत, काय गोलंदाजी आहे या गोलंदाजाच्या माध्यमातून. अफलातून गोलंदाजीचं प्रदर्शन, अफलातून तितकी चांगली कामगिरी आणि ही कामगिरी बजावत असताना मात्र स्वप्नील देवंगडे ज्या प्रकारे बॅटिंग एफर्ट्स आहेत, गोलंदाजीचे एफर्ट्स आहेत, जबरदस्त. बॉलर निघालेत. स्ट्राईक वरती भरत मोहिते. चांगला बॉल पाहायला मिळाला यावेळी गोलंदाजाच्या माध्यमातून. रनआउटची संधी आहे, परंतु एक धाव नक्कीच तिथे निश्चित अर्जी केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे सरसावताना पाहायला मिळेल. 7 या आकड्यावरती धावफलक आपण पाहतोय. 7 ऑन दी स्कोर कार्ड. बॉलर निघालेत. यावेळी पहा वेग 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 दाखवलाय गोलंदाजाने. दिशा चांगली आहे, पण सगळे दाद मागतायत, परंतु अवे फ्रॉम द बॉडी ठेवलेला हा बॉल सक्सेसफुल ठरलाय. डॉट पद्धतीचा चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. 1 षटक समाप्त. धावसंख्या धावफलकावरती 7 या आकड्यावरती मात्र रोखलाय. व्हाईट बॉल. पुन्हा एकदा रोहित पाटील. यावेळी आक्रमण करण्याचा प्रयत्न. फटका हवेमध्ये. क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल पकडला जाते स्वतःच्या फॉलोथ्रो मध्ये. कॅच. विकेट चालली माघारी.
चला आदेश कळंत्रे आलेले आहेत आणि आमच्यापर्यंत कळवण्यात आले आदेश कळंत्रे यांनी जर एक षटकार लगावला तर सागर पाटील दादा यांच्याकडून 500 रुपये. पाहूया स्ट्राइक वरती आदेश कळंत्रे, गोलंदाज रोहित पाटील. शपलवून फटका हवेमध्ये, कॅच पकडली आहे, विकेट. 500 हुकलेले आहेत. स्ट्रायकिंग एंड वरती फलंदाज अभि, गोलंदाज रोहित पाटील यावेळी आक्रमण केले. चांगला फटका पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक नाही आहेत. सिंगल धाव तिथे अर्जित केली जाईल आणि जवळ ही मॅच आपण पाहिलं तर ज्या प्रकारे खेळ पाहतोय आणि बुरबुशी संघाने ही मॅच कुठेतरी स्वतःच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न केलाय आणि त्याच प्रकारे यशस्वी देखील ठरताना पाहायला मिळाले. परंतु यावेळी अक्षय डफळे आक्रमण, मिळतील धावा या बॉलवरती 6. षटकार. धावसंख्या 15. आणखीन एक मोठा फटका, कॅच पकडला जातोय. आणि या बॉलवरती आक्रमण, षटकार. पवन यांच्या बॅटमधून षटकार. अजूनही 1 ओव्हर बाकी आहे. चला स्पीडअप घ्या. बुरबुशी संघ मॅच लगेचच संपवून घ्या. 6 बॉलचा खेळ शिल्लक आहे, बनवायचे आहेत. व्हाईट बॉल. आक्रमण केले समोरच्या दिशेने आणि याची नोंद घ्या सर्व खेळाडू जे 6 वरती जे सीमारेषेवरती कोण ठेवलेले आहेत. ही मॅच झाल्यानंतर लगेचच कोण उचलायचे आहेत आणि घेऊन यायचं आहे. पहा हलक्या हाताने रिव्हर्सचा फटका. पुन्हा एकदा गोलंदाज विकास पाटील. यावेळी देखील चांगला बॉल पाहायला मिळतो आहे. काय मॅच केली आहे बुरबुशी संघ. आज आयोजन असताना देखील आपल्या नावावरती ही स्पर्धा देखील गाजवताना पाहायला मिळालाय. जबरदस्त खेळ. बुरबुशी 11 बुरबुशी संघ ठरलाय या स्पर्धेतील. अगदी उर्वरित अजूनही 2 बॉल बाकी आहेत. उंबरच्या वरती येऊन पोहोचलेले आहे बुरबुशी संघ. पहा काय खेळ केलाय सकाळच्या सत्रापासून. स्वप्नील देवगडची असलेली बॅटिंग परफॉर्मन्स आणि रोहित पाटील गोलंदाजी मध्ये दाखवलेला परफॉर्मन्स जबरदस्त. या बॉलवरती आक्रमण. पहा मॅच संपली आहे परंतु बॅटरची बॅटिंग संपलेली नाहीये. षटकार मारण्याची क्षमता आहे आणि दाखवतायत. एक बॉल 29. पाहूया या बॉल वरती षटकार येईल का. पवन आहेत स्ट्राइक वरती आणि या बॉल वरती हा बॉल सांगून जातोय इथे विजयी संघ ठरला गेलाय. बुरबुशी 11 बुरबुशी. हार्दिक अभिनंदन असेल. फटका अगदी अंतिम मॅच फिनिश करणारा, ही स्पर्धा संपवणारा फटका आपण पाहिलं तर जबरदस्त पाहायला मिळालाय. बॅटर पवन ऑन फायर. मॅच जरी हरलो असलं तरी मी हरलेलं नाहीये आणि हे मात्र दाखवलंय. षटकाराने मात्र जरी मॅच पराभूत झाले असले परंतु खूप चांगला खेळ. चला कमॉन दी स्टेज. सर्व कराड क्रिकेट असोसिएशनचे संघ आहेत आपल्या मुख्य स्टेजच्या समोर यायचं आहे व्यासपीठाच्या. आणि जे बाजूने चला बामणवाडी टीम जे बाउंड्री लाईनच्या बाजूने कोण आहेत. चला अभि
आपण थोडीशी दक्षता घ्यायची आहे. जे बाउंड्री लाईनच्या सीमारेषेवरती जे कोण आहेत ते आपण घेऊन या. दत्ता पवार आपल्यापर्यंत आवाज पोहोचतोय. जे सीमारेषेवरती कोण आहेत ते प्लीज घ्या. जबरदस्त खेळ आपल्याला पाहायला मिळाला. अगदी आजची स्पर्धा आपण पाहिलं तर बुरबुशी 11 बुरबुशी आयोजित श्री काळामध्ये विचषक 2024 थरार आपण पाहिला. पर्व क्रमांक 2 आपल्या भेटीला आलं होतं. खूप चांगलं आयोजन आपण पाहिलं. रबर बॉलच्या हंगामामध्ये खेळ करत असताना अनेक संघ करार क्रिकेट असोसिएशनचे खूप चांगला खेळ दाखवत होते आणि अंतिम मॅच मध्ये बुरबुशी विपक्ष गोटेवाडी ही लढत मात्र पाहायला मिळाली. जिथे मात्र बुरबुशी संघाने मात्र ताकद दाखवली आणि विजयी संघ ठरला गेला. बुरबुशी 11 बुरबुशी चॅम्पियन आणि गोटेवाडी संघ पराभूत ठरताना पाहायला मिळाला. खूप चांगला खेळ प्रत्येक खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाला. ते बाउंड्रीवरचे जे कोण आहेत ते उचलून आणा एवढे. रघु दत्ता कोण बाउंड्रीवरचे आणा की तेवढं. ए पवन हे कोण उचला. हॅलो न्याच आहे ते आपलं केटीपी सगळं एवढे येते. हॅलो 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 अतिशय गचाळ बॉलिंग अनिल काटेकर यांची आणि आत चिडलेले दिसतात बरं.